हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रीमद भागवत कथा स्कंद दुसरा आणि अध्याय आपल्याला जे बघायचे आहेत ते 4 पासून तर 7 पर्यंतचे आहे. त्यामध्ये शुक मुनींनी कोणत्या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि परीक्षित राजाला कोणत्या कोणत्या गोष्टींचे प्रश्न पडले हे आपल्याला परीक्षित राजा या ठिकाणी सांगताय. परीक्षित राजा शुक मुनींना प्रश्न विचारताय. सृष्टीविषयक प्रश्न जे आहे ते माझ्या मनात आलेले आहे. याचा जो काही विशद कथामृत आहे तो आम्हाला त्या ठिकाणी सांगावा. त्याच्यानंतर ज्ञान म्हणजे नेमकं काय हे प्रश्न ऐकल्यानंतर शुकमुनी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी शुकमुनी या परीक्षित राजाला सांगतायत, अरे परीक्षित राजा, जे सृष्टीविषयक आहे ते ब्रह्मदेवांच्या अंतर्गत आहे. ज्यावेळेस विष्णू भगवंतांच्या नाभिकमलातून त्या ठिकाणी ब्रह्मदेवांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहे. ज्यावेळेस त्यांनी नेत्र उघडले त्यावेळेस त्या ठिकाणी सर्वीकडे समुद्र म्हणजे सर्वीकडे पाणी दिसतंय आणि या पाणीच्या लहरीतून त्यांना त आणि प ह्या 2 अक्षरांचा आवाज त्यांना आलेला आहे. आणि जो वेदो नारायणो, जे वेद आहेत ते साक्षात नारायणे, हे ज्ञान त्यांना प्राप्त झालं. त्यावेळेस त्यांनी जे अक्षर या पाण्याच्या माध्यमातून ऐकले ती गोष्ट त्यांनी सुरुवात केली, म्हणजेच तप करायला सुरुवात केली. असंख्य वर्ष त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी तप केलं आहे आणि त्या तपाच्या माध्यमातून त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाच्या विशदार्थ त्यांनी सृष्टी निर्माण केली आहे. ज्ञान देखील 2 प्रकारचे असतात. त्यावेळेस परीक्षित राजा, तू शांतपणे हे ऐक, हे सांगितल्यानंतर परीक्षित राजा त्या ठिकाणी अत्यंत मन एका ठिकाणी करून ती कथा श्रवण करू लागला. त्यावेळेस शुकमुनी म्हणताय, ज्ञानाचे प्रकार किती हे मी तुला सांगतो आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे काही आपण काश्मीर असं म्हणतो, जे सरस्वती मातेचं जन्मस्थान आहे, त्या स्थानावर एक पाठशाळा होती. म्हणजे त्या ठिकाणी विद्वान लोकांचं संवर्धन केलं जातं. साक्षात त्या ठिकाणी सरस्वती मातेचं जन्मस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत विद्वत जन त्या ठिकाणी वास्तव्याला होते आणि त्या पाठशाळेमध्ये असंख्य विद्यार्थी वेदाचं शिक्षण घेत असत. आणि ते वेदाचं शिक्षण घेतल्यानंतर बराच कालखंड तिथं व्यतीत केल्यानंतर आणि अनेक प्रकारचे कष्ट हे घेऊन शास्त्र आधार किंवा शास्त्र संगत असणाऱ्या साऱ्या काही गोष्टी शिकून शास्त्रामध्ये उच्च पदवी प्राप्त करत असत. त्याच गुरुकुलातनं एक मुलगा तर त्या ठिकाणी तो त्या गुरुकुलातनं बाहेर पडलाय आणि ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आता काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत जेवढं काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जावं आणि आपली जी विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेचं आपण त्या ठिकाणी जे राजे लोक असतात त्यांच्याशी आपण जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये विवाद करावा, त्याच्यामध्ये संवाद करावा आणि आपल्याबरोबर जो कोणी संवाद करणारा असेल त्याला आपण हरवावं, अशी एक साधारण इच्छा त्याच्या मनामध्ये प्राप्त झाली. त्यावेळेस तो त्या ठिकाणाहून निघालेला आहे. दर मजल करता करता तो काशी नगरामध्ये आला. आता काशीनगर हे भगवान शंकराचं स्थान आहे. त्या ठिकाणी देखील अत्यंत विद्वान असे व्यक्ती वास्तव्याला होते. तो काशीनगराच्या राजाकडे गेला आणि त्या राजाकडे गेल्यानंतर नमस्कार केला. राजाने देखील त्याला विचारलं, त्याचा मान सन्मान केला आणि त्या राजाने विचारलं, विद्वज्जन तुम्ही कोण आहात? तुमच्या चेहऱ्यावरची जी ललाट आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं ते ललाट अत्यंत विशाल असं आहे. चेहऱ्यावरचं तेज सांगताय, तुमचं सामर्थ्य सांगताय की तुम्ही किती शास्त्राचा अभ्यास केला आणि अनुष्ठानाधिक कर्म केलेली आहेत. गायत्रीची उपासना देखील तुम्ही केलेली आहे. हे सर्व काही राजाने त्या मुलाला सांगितलं आणि तो मुलगा अत्यंत प्रसन्न झाला आणि राजाला म्हणू लागला, राजन, मी या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि शास्त्र नेमकं काय आहे ह्या साऱ्या काही गोष्टी
त्याच्यामध्ये वाद संवाद विवाद या साऱ्या काही गोष्टींबद्दल मला तुमच्या नगरामध्ये जर कोणी विद्वान व्यक्ती असेल त्याच्याशी मला शास्त्राधार करायचा आहे. त्या ठिकाणी या राजाने विचार केला की आपल्या नगरामध्ये म्हणजेच काशी नगरामध्ये तर खूप सारे विद्वान आहेत आणि या विद्वानांची चौकशी या राजाने सुरू केली आहे. या काशी नगरामध्ये दवंडी पेटवली गेली. जे कोणी विद्वान या नगरामध्ये असतील त्यांनी राजाची भेट घ्यावी. त्यावेळेस बरेच विद्वान लोक त्या ठिकाणी त्या राजाच्या समोर आले आणि राजाच्या समोर आल्यानंतर यांच्याशी संवाद करावा असं राजाने या विद्वज्जनांना सांगितलं. त्यावेळेस समोरासमोर एक एक व्यक्ती बसावा आणि हा जो मुलगा आहे याने शास्त्रार्थ करून त्या ठिकाणी सर्वांना पराजित करावं. एक एक करता सर्वांना या नगरामधले जेवढे कोणी विद्वान होते त्यांना सर्वांना पराजित केलेला आहे. आणि हा जो काशी नगराचा राजा होता तो अत्यंत व्यथित झाला आणि त्याने विचार केला, काशीनगर म्हणजे भगवान शंकराचं स्थान आहे. अत्यंत विद्वान व्यक्ती या ठिकाणी आहे, मात्र हा मुलगा किती विद्वान आहे की यांना सर्वांना पराजित करून राहिला आहे. पण मात्र आपल्या काशी नगराचं नाव खराब होणार आहे. हे त्यांनी मनामध्ये विचार केला आणि त्या काशी नगरामधला असणारा एक सद्गृहस्थ जो विद्वान होता त्याला बोलवलं आहे आणि त्याने विचारलं, अरे आपल्या काशी नगरामध्ये अजून कोणी विद्वान आहेत का की जे याच्याशी शास्त्रार्थ करू शकतील. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्या काशी नगरामध्ये एक वृद्ध व्यक्ती आहे. त्यांनी चतुर्वेदाचा अभ्यास केला आहे, शास्त्राचा अभ्यास केला आहे आणि त्या शास्त्रामध्ये अत्यंत प्रवीण आहे. पण ते या ठिकाणी येतील की नाही याची खात्री नाही. त्यावेळेस राजाने सेवकांना सांगितलं की तुम्ही या विद्वानजनाबरोबर जा आणि त्या वृद्ध जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही घेऊन या. त्यावेळेस हे सारे त्या वृद्ध व्यक्तीकडे गेले आणि त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं की तुम्ही या ठिकाणी पूजा अर्चा करत आहात, पण तुम्हाला थोडा वेळ मिळू शकेल का. ते म्हणाले कशासाठी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्या नगरामध्ये या काशी नगरामध्ये एक मुलगा आलेला आहे जो या जन्मभूमी म्हणजेच काय की त्या ठिकाणी सरस्वती मातेची जन्मभूमी जी सांगितली जाते त्या ठिकाणाहून म्हणजे काश्मीरमधून आलेला आहे. अत्यंत विद्वान आहे, अत्यंत तेजस्वी आहे आणि जपाचं देखील सामर्थ्य त्याच्याकडे आहे. मात्र आपल्या काशी नगरामध्ये जेवढे विद्वज्जन होते त्यांना सर्वांना पराजित त्याने केलेलं आहे. आता एक तुमच्याकडेच आशा आहे की तुम्ही त्याला पराजित करू शकाल किंवा त्याला त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल. त्यावेळेस तो वृद्ध व्यक्ती म्हणाला की मी इतका ज्ञानी नाही आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान नाही आहे. त्यावेळेस तो विद्वज्जन त्या ठिकाणी गेलेला असताना तो म्हणाला की नाही, आपल्या काशी नगरामध्ये तुमचे इतकी विद्वत्ता कोणाकडेही नाही. त्यावेळेस या सद्ग्रस्तांनी या वृद्ध व्यक्तीला बरोबर घेतलं आणि या काशी नगराच्या राजाकडे आलेला आहे. आल्यानंतर या काशी नगराच्या राजाने त्या वृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला आणि त्यांना आज्ञा केली की तुम्ही या ठिकाणी त्या मुलाशी शास्त्राधार करा किंवा शास्त्रार्थ करा. त्या ठिकाणी तो व्यक्ती बसला, वृद्ध व्यक्ती, आणि बराच काळ त्या शास्त्रार्थ त्या ठिकाणी झालेला आहे. आणि शेवटी तो जो काश्मीरमधून आलेला मुलगा होता त्याला पराजय स्वीकार करावा लागलेला आहे. तो अत्यंत दुःखी झाला, अत्यंत खिन्न झाला आणि अत्यंत व्यथितसुद्धा झाला. कारण मी हे शास्त्र प्राप्त करण्यासाठी, वेदाचा अध्ययन करण्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट केले, या गुरुकुलामध्ये राहिलो, सर्व काही कष्ट सहन करून एवढं अध्ययन करूनसुद्धा मी या ठिकाणी पराजित झालो. हे दुःख त्याला सहन झालं नाही आणि तो त्या ठिकाणी नमस्कार करून निघून गेला. एका गृहामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याने आतून कडी लावून घेतली. हे सर्व लोकांनी पाहिलं आणि ते जरा घाबरले की हा व्यक्ती असं का करतोय. त्यावेळेस हा वृद्ध व्यक्ती जो होता त्यांनी आपला राजाकडनं मान सन्मान वगैरे घेतला आणि तो वृद्ध व्यक्ती त्याच्या घरी निघून गेला. घरी निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी थोड्या वेळाने त्याच्या कानावर बातमी आली की अहो, तुम्ही ज्या मुलाशी शास्त्रार्थ केला तो मुलगा आता जलसमाधी घेतोय. हे ऐकलं
आणि तो वृद्ध व्यक्ती अत्यंत दुःखी झाला. त्याच्या नयनातनं अश्रू ढळू लागले आणि त्याने या वृद्ध व्यक्तीने सांगितलं की तुम्ही त्या मुलाकडे जा आणि त्या मुलाला सांगा की तो वृद्ध व्यक्ती आहे, तो जिंकलेला आहे, तू हारलेला आहेस. म्हणून ते वृद्ध व्यक्ती ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तुला ऐकावं लागेल. तो जरी ऐकत नसला पण शेवटी का असेना मला एकदा भेट दे आणि त्याच्यानंतर तुला जे वाटेल ते कर. असा निरोप तुम्ही माझा त्या ठिकाणी द्या. हे सारे लोक त्या मुलाकडे गेलेत आणि त्या मुलाला सांगितले की तुम्ही ज्या वृद्ध व्यक्तीशी शास्त्रार्थ केला त्या व्यक्तीने तुम्हाला बोलवलाय. त्यांनी सांगितलंय की मी जिंकलोय, तू हारलायस. हारलेल्याने जिंकणाऱ्याचं सर्व काय ऐकावं लागतं. त्यामुळे तुला एकदा का असेना त्यांची भेट घ्यावी लागेल. तो अत्यंत खिन्न झाला आणि विचार केला की आपल्याला प्राणत्याग तर करायचंच आहे, मात्र हे वृद्ध व्यक्ती काय म्हणताय ते बघू तरी या. तो त्या ठिकाणी त्या वृद्ध व्यक्तीच्या पर्णकुटीकडे गेलेला आहे आणि त्या पर्णकुटीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला आणि त्या वृद्ध व्यक्तीने त्याला आतमध्ये बोलावून घेतलं. हा वृद्ध व्यक्ती म्हणाला की अरे तू माझ्या नातवासारखा आहेस, तू अत्यंत विद्वान आहेस, कठीण परिश्रम तू या ठिकाणी घेतलेले आहेस. मी ज्यावेळेस तुझ्याशी शास्त्रार्थ करत होतो त्यावेळेस मी बघितलं की या मुलाची किती तेजस्विता आहे, किती ज्ञान याच्याकडे आहे आणि असे ज्ञानी व्यक्ती आपल्या राष्ट्रासाठी किती जरुरी आहे हे देखील मी त्यावेळेस विचार करत होतो. मग हे ऐकल्यानंतर हा मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला म्हणू लागला, मग तुम्ही कसे जिंकले आणि मी कसा हारलो? जर तुमच्यापेक्षा ज्ञान माझ्याकडे जास्त होतं मग तुम्ही कसे जिंकले? त्यावेळेस हा वृद्ध व्यक्ती म्हणाला, अरे बाळा, की ज्ञान हे 2 प्रकारचं सांगितलं जातं. एक पुस्तकीय ज्ञान असतं आणि दुसरं म्हणजे अनुभवी ज्ञान असतं. तुझ्याकडे पुस्तकीय ज्ञान माझ्यापेक्षाही जास्त आहे, नव्हे तर माझ्या कैक पटीने जास्त आहे. मात्र अनुभवी ज्ञान हे मात्र माझ्यापेक्षा तुझ्याकडे कमी आहे आणि मी तुला जे उत्तरं दिलीत ते मी अनुभवी ज्ञानानुसार दिलेली आहेत. त्यामुळे तुझा पराजय झाला. आणि अनुभवी ज्ञान हे प्रत्येकाला येतं, पण त्याच्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते, त्याच्यासाठी वेळ लागतो. ती गोष्ट एकदम प्राप्त होत नाही. कारण जसा आंबा असतो, तो आंबा गोड रसाळ आपल्याला खायचा जर असेल तर त्याची जी प्रक्रिया आहे ती अगोदर पूर्ण होऊ द्यावी लागते. झाडावर तो अगदी हिरव्या कलरचा असतो, मात्र तो ज्यावेळेस पिवळ्या कलरचा म्हणजे पक्व होतो त्यावेळेसच तो गोड लागतो. हे ऐकलं आणि त्या ठिकाणी त्या मुलाला आलिंगन दिलं. या वृद्ध व्यक्तीने म्हणाले की तुझ्या जीवनाचा अंत तू करू नको, तुझ्या प्राणाचा त्याग तू करू नको. अनुभवी ज्ञान तुला येणारच आहे, पण तुझ्याकडे जे ज्ञान आत्ता आहे इतकं ज्ञान या जगाच्या पाठीवर कोणाकडे नसेल. आणि अशा व्यक्तींची आपल्या राष्ट्राला किती गरज आहे हे देखील मी जाणतो. आणि हे जे ज्ञान जे समोरच्याचा जीव घेण्यासाठी समोरच्याला परावृत्त करत असेल तर असं अनुभवी ज्ञानसुद्धा काय कामाचं. तर आज तुझ्यासमोर मी संकल्प घेतो की मी माझ्या जिभेला 2 काड्या बांधील आणि मला बोलता येणारच नाही किंवा मी दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान देऊ शकणार नाही. अशा पद्धतीने मी मला स्वतःला बंधित करून घेईल. त्यावेळेस या वृद्ध व्यक्तीने आपली जी जीभ आहे त्या जिभेला खालून आणि वरतून 2 काड्या बांधल्या आणि बोलता येणार नाही अशा पद्धतीने आयुष्यभर ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणजे स्वतःला शिक्षा त्यांनी प्राप्त करून घेतली की माझ्या बोलण्यामुळे, माझ्या ज्ञानामुळे जर एखादा व्यक्ती आपला जीव देण्यासाठी परावृत्त होत असेल तर ते ज्ञान देखील काहीही कामाचं नसतं. ही शिकवण या व्यक्तीकडनं प्राप्त झाली. हे ऐकल्यानंतर परीक्षित राजा अत्यंत खिन्न झाला. म्हणजे ज्ञानसुद्धा कोणत्या प्रकारचं महत्त्वाचं असतं हे शुक मुनींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि असंच ज्ञान ब्रह्मदेवाला प्राप्त झालेलं आहे. आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी निर्माण केले.
जे स्वरूप सांगितले ते रहस्यमय भगवंत म्हणजे जो परमात्मा श्रीकृष्ण आहे, जो विष्णू आहे, त्याच्यापैकी जे गुण सांगितले ते सत्व, रज, तम असे 3 गुण त्या ठिकाणी या भगवंतेच्या आज्ञेने या ब्रह्मदेवाने अहंकार निर्माण केला. सर्वात महत्त्वाचा जो सांगितला ते 3 प्रकारचे अहंकार सांगितलेले आहे, जे वैकर्णिक, तेजस व तामस असे हे क्रमशः ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती हे प्रधान सांगितले आहे. तामस अहंकारामुळे म्हणजेच द्रव्यशक्तीमुळे प्रधान अहंकारापासून पंचमहाभूते निर्माण झाली. जे प्रथम शब्द सगुणाकार आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही आणि जो आकाश स्वरूप आहे याचा स्पर्श या भगवंताने या ठिकाणी करून दिला, जो वायुरूप आहे. वायूपासून शब्द, स्पर्श व रूप या गुणासह तेज निर्माण केलं. तेजापासून शब्द, शब्द स्वरूप आणि रस, रूप हे सर्व गुण, आप, तेज, शब्द, रूप, अंतर, गंध, रस या साऱ्या प्रकारचे गुण या ब्रह्मदेवांनी निर्माण केले आणि सृष्टीची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. ही कथा परीक्षित राजा मी तुला या ठिकाणी सांगितली आहे आणि या कथेपासून आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा बदल घडावा हे देखील तुला समजलेले आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.